ते पहिल्यापासून म्हणजे जे पुंजर केली का मगच हे खायचं सुरुवात करतात. आरशामध्ये इंग्रजकालीन एक आड देखील आहे. या झाडाचं आदिवासी समाजाशी काय नातं जोडलेलं आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया. टेकडीवरून गावाचे नयनरम्य दृश्य अनुभवता येते. नमस्कार मंडळी, मी दिगंबर आंधळे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू वारस्यातील आदिवासी गाव संस्कृती. चला त्यासाठी गावात एक फेरफटका मारूया. इथं म्हणजे त्या यात्रेच्या दिवशी पब्लिकला खूप इथे त्रास होतात. दर्शनासाठी काही गोष्टीसाठी खूप लांबी लाईन लावावं लागते आम्हाला इथं. आपला हे मंदिर परत दुसरा बनवायचं आहे आपला. पूर्वीपासून आहे, जुन्या काळापासून आहे. मंदिर जसं तसंच आहे, पण त्याला सुधारणा करण्यासाठी आम्हाला काहीतरी लागणार बुवा. तुळजाभवानीचा अवतारच आहे, ते मेन आहे ते. पण त्यांना काहीतरी सपोर्ट लागेल, काहीतरी तिकडून मानधन काहीतरी भेटायला पाहिजे असं. हे पाणी आहे ना, तर जेव्हापासून पाणी बंद होतं ना तेव्हापासून हे पाणी चालू राहतं. आणि जेव्हा पाणी चालू झाला तेव्हापासून हे पाणी कमी होत नाही. आणि लोकांनी सेवासाठी इथं आलं ना तर यांना प्यायला हे पाणी कमी होतच नाही. कमी होत नाही. पण सुरुवातपासून आमचा बी जन्म नसेल तेव्हापासून हे पाणी हाय चालू, पण आतापर्यंत कमी होत नाही. आणि इथं जे दर्शनाला आलं माणूस ते इथं पाणी पिऊनच जातो. मंडळी, आपण देवीच्याच या माळावरती एक छोटंसं असं एक झाड आपल्याला दिसतं आहे. झाडाखाली हे आपले बांधव उभे आहेत. आणि हे नेमकं कशाचं झाड आहे, या झाडाचं आदिवासी समाजाशी काय नातं जोडलेलं आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया. हे आपले मोसा झाड आहे इथं, की मोसा झाडा म्हणजे आपण मार्चमध्ये यांचे ते फुलं पडतात. आणि या फुलं पडल्यानंतर आमचे गावाची संस्कृती जे आहेत आदिवासी लोकांमध्ये, की मोहाचे फुलं घेऊन आम्ही एक दारू तयार करतो आम्ही. आणि याच्यामध्ये कुठला आपला हे नाही, केमिकल नाही, काही साईड इफेक्ट काहीच नाही. आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये आम्ही मोहाचे दारूशी आम्ही वडावाडीपासून ते सगळ्या देवापासून आम्ही दारू टाकून आम्ही त्यांची पूजा करत आम्ही इथं. मंडळी, आपण या तुळजाभवानी मातेच्याच अगदी मंदिराच्या मागच्या बाजूला ही जी नदी आहे ती पांझरा नदी आहे. आणि या नदीमध्ये आत्ताही मेमध्ये म्हणजे वैशाख महिन्यामध्ये हे अशा प्रकारचं थोडंसं आपल्याला पाण्याचा भाग दिसतो आहे, छोटा डोह दिसतो आहे. बंधारा याच्यामध्ये आपला ब्रिटिश का असे जे बंधारा आहेत बंधारा, तर पहिलं आपला ब्रिटिश बंधारा सगळं बांधलं पांझरा नदीवरती सगळं ब्रिटिशचे. नंतर आपला अहिल्याबाई देवी त्याच्या पण या बंधारामध्ये त्यांनी सुधार केला होता. वारसा या ठिकाणी आपण आदिवासी संस्कृतीची ओळख करून घेत आहोत. मंदिराच्या पाठीमागेच एक छोटंसं अशा प्रकारचं एक मंदिरच आहे. जे पहिल्यापासून हे कोकणी समाजमध्ये, कोणताही समाजमध्ये, भिल्ल समाजमध्ये हे परंपरा आहे. हे पासून हे जो फळ लागतं साहेब ते पहिल्यापासून म्हणजे जे पुंजर केली का मगच हे खायचं सुरुवात करतात. काही गहू वगैरे काय बी आला तर त्या याच्यावरती ठेवायचं आणि मग घरामध्ये जे घ्यायचं साहेब. असं आमची हे परंपरा आहे पहिल्यापासून आदिवासीपासून. आणि काही हे पूजन झालं का मग याला दारू कोंबडे काही लागतात, बोकडे लागतात, हे पूजन करतात. असं आमची हे आदिवासीची समाजमध्ये चालतं. ते आमच्या वाड्यावर जर गेले की आम्ही त्याच्या आठवड्यात आम्ही काही देवाची आमच्याची सेवा करतात, की आमचे आजोबा आहे पजोबा आहे आम्ही त्यांच्या आम्ही या विषयी आम्ही तर सेवा करतात. त्याच्यामुळे आमची वडावरची आदिवासी आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळे आमचे दगडचे आम्ही ते नावा जे एकदा जर व्यक्ती गेला की आम्ही त्याच्या नावाने आम्ही एकदा दगड ठेवतो इथं, की आमचे आजोबा आहे पजोबा आहे. म्हणजे जेवढे व्यक्ती घरातील किंवा वाडवडील पूर्वी गेलेले असतील तेवढे हे एक एक दगड आहेत किंवा एक एक देव आहेत असं आपण म्हणून. कारण वडील किंवा आजोबा पंजोबा हे आपले देवच असतात. अशा एका वारशामधील ऐतिहासिक म्हणा, धार्मिक म्हणा, कौटुंबिक म्हणा, ही आदिवासी समाजाची संस्कृती आपण जाणून घेतली. आता आमचे जे इथं वारसा बाजारपेठ जो आहे तिथं आमचे पूर्वजपासून इथं आम्हाला एक वडाचा पेड झाड होता तिथं. पण आम्ही सगळं गाव लोकांनी समिती घेतली की आम्हाला हे वड झाड तोडायचं, इथं देवाचं मंदिर उभा करायचे. बरं की ते झाड तोडलं पण आम्हाला काही प्रॉब्लेम झाले नाही. पण आम्ही इथं एक इंग्रज काळापासून आमचे इथं बाजार होतं वारशामध्ये. आमचा आजोबा पजोबा त्याचं एक स्वप्न होतं की आमचं ते जे असतील ते पण ते आमचे बाजार त्यांनी पुढं चालवायला पाहिजे बा असं विषय. त्यापासून आमचे इथे बाजार आहेत वारशामध्ये.
जे झाड तोडला त्याच्यापासून आम्हाला काही सुखदुःख नाही, पण ते जागावरती मंदिर बांधलं साहेब, ते एकच लोकांना पडतं बी, याय जायला काही त्रास नाही आणि मंदिर एकच नंबर टॉपवरती आला आहे. हे आम्हाला प्रत्येक गावाचा माणसं येतात ते आम्हाला सांगतात का मंदिर एकच नंबर आला आहे. इथे चावडीपाडा, शेंदवड, पिपळपाडा या गावामध्ये बी असं मंदिर आलं नाही, असा एकच नंबर हा मंदिराला आहे. वारसा जे आपण रेस्ट हाऊस आहे इथं पूर्वीपासून आमचे जे लोक होतात आमच्या आजला पजला इथं मामलेदार ते इथं सगळं यायचे. इथून आमचे जे आजोबा पजोबा होते त्यांना तिथं न्यायला पिंपळला जायचं इथं, आणि त्या गोष्टी करता इथं इकडे त्या यायचं की त्यापासून आमचे रेस्ट हाऊस येते वर्षामध्ये. बोल भाषा बोल ना, जुना तो सांग तू. मी वंजीवळे आहे रे. ह्यो मारुती, त्याच्या बाजूला बंगला आहे. जिल्हा परिषदचा जुना बंगला आहे तो. 1924 असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. 100 वर्षापेक्षा म्हणजे त्याच्या आधी मारुती आहे. जुना इथं ह्यो गाव पूर्वीचा इथं बाजारपेठ असेल. इथं मूर्ती आहेत, दत्त मूर्ती आहे, तिथं गणपती आहे, नंदी आहे. श्रीराम भगवान महादेवांचा सेवा करतो मी. कोणी मी पाय पडायला येता, पाय पडून निघून जाता, ते मोफत आहे. इथं पैसा वगैरे काही घेत नाही मी. वारशामध्ये इंग्रजकालीन एक आड देखील आहे. खास म्हणजे तो आड अत्यंत छोटा निमुळता असून तो तब्बल 30 ते 35 फूट खोल आहे. या आडाचे पाणी कधीच आटत नाही असे गावकरी सांगतात. मी गोपाळ सोनू पवार, मुक्काम पोस्ट वारसा, तालुका साक्री, जिल्हा धुळे. हे आमचं आजोबा पजोबा असं म्हणणं एक होतं की आडमुळे आमचं इथं एक वस्ती आपले स्थान झाले की बा हे पाण्यामुळे आमच्या इथं लोकांचे घर बसले गेले इथं, की पाणीचं खूपच आम्हाला लोकांचं मायने आहे. त्याच्यामुळे मी इथं या गोष्टी आम्ही पहिले जुना बांधकाम पण होता, पण आम्ही दुरुस्त करून एक चांगला बांधकाम केलं आहे आम्ही इथं. खूप अडचण आहे पाण्याची, हिला आम्ही थोडा दुरुस्त करावं लागेल बा असं आम्हाला वाटतंय की बा असं. थोडा खर्च करावा लागणार आहे, मध्ये उतरता येत नाही, लहान आहे ना ते आड, त्यामुळे मध्ये जाता येत नाही. त्यामुळे मग हे थोडी मोठी करायचं प्रयत्न चालू आहे, पण ते होऊन नाही राहिला. आम्ही केला येते पंचायतला लोन, पण ती होत नाही. बस आमचे आश्रमशाळा जो पहिले होती आमच्या गावामध्ये होती, पण काही लोकांनी आश्रमशाळा गावाची बाहेर त्यांनी निर्माण केली, आणि पहिलं 7वी होती, 7वीपर्यंत शाळा होती. मग काही गोष्टी होताना आता ते 10वीपर्यंत झाले, आणि आमच्या गावाचा लोकांचा प्रश्न आहे की आमच्या गावामध्ये 12वीपर्यंत आश्रमशाळा इथं शिक्षण व्हायला पाहिजे. आमच्या गावाच्या लोकांचं म्हणणं एक आहे असं. पिनूदादाने माझे स्वागत केले आणि मी भारावून गेलो. गावात फेरफटका मारून वारशाच्या छोट्या टेकडीवर पोहोचलो. टेकडीवरून गावाचे नयनरम्य दृश्य अनुभवता येते. पंचक्रोशीतील बाजारपेठ असलेल्या वारशामध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर व्यापारी आणि गावकऱ्यांमध्ये मोठा वाद झाल्याचेही ऐकायला मिळते. इथून मावळतीच्या सूर्याला वंदन करून मी वारशाचा निरोप घेतला. मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. तेव्हा पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.